ब्लॉक मध्ये मला गणपती बाप्पा हरी श्री माते की एक नंबर किंवा तिकडे अरे हा पण इथे पण आहे चौदारकडे जायला ना आमच्या सोबत एक गाईड आहे चौदारच काय की 14 विहिरी आहेत अच्छा 14 विहिरी आहेत का अच्छा ओके ओके आणि हिरवा हिरवा दिसतोय रे हो ना गॉगल काढ नाही गॉगल खाली हिरवा दिसतोय सरळ जाऊ द्या आता आपण चाललो आहे मुंबई गोव्याच्या हवेच्या खालून हा ब्रिज आहे का हा इथे गाडी बनवतो आम्ही महाड सिटी क्रॉस काही क्षणातच आम्ही रायगड खिंड क्रॉस केलेली आहे रायगडच्या काही क्षणातच रायगड पायथ्याजवळ आम्ही पोहोचलो पाचाडला जाऊन रे कधी एकदाच रायगड दर्शन होत आहे असं झालेलं आहे इतका लागले आम्हाला सर्वांना अशा प्रकारे बाहेर थोडं धुकं दिसायला लागले डोंगर गेले धुक्यात आले आपण गेले कोमात आणि हे आमचे शिवक भाऊ कोमात गेलेले आहेत कोमातून बोला मी कोमात जाण्या म्हणजे गेला तिथं होतं पण त्यातून बाहेर आलो हा भरपूर त्याच्यामध्ये स्ट्रगल केलं डोस गेल्यानंतर डॉक्टर आलेत बाहेर इथपर्यंत आलतो आले तुफान किती झोप मोठी काढली लढले उलटी नाही केली मी नाही मेडिकल म्हणजे एनर्जी पण येत ना डॉक्टरांनी खूप मोठा जिल्हा आपल्याला डॉक्टरांनी खूप मोठा स्ट्रगल केला काय त्यांना एनर्जीला घ्यायचं होतं एनर्जी रात्री तुम्ही आधी घेऊन ठेवायचा नाही आता काय नव्या काम जायचं बस 30 मध्ये काम 25 हो त्याला जिरा सोडा सगळं बहुत सगळा जिरा सोडा झाला आणि अशा तऱ्हेने आम्ही रायगडच्या पायथ्याजवळ आलो आहोत 30 किलोमीटर मस्तपैकी धुक्याचं वातावरण झालेलं आहे आणि आम्हाला आता रायगड चढताना खूप मजा येणार आहे आणि खूप आम्ही दुखले बघा सियोग भाऊची इथे कोलंबी झालेली आहे इम्पॅक्ट घेण्याची हे आहे आपल्याला उपाय मिळाले बाहेर आलो त्यातून जर आपल्या कुणाच्या ओळखीमध्ये रोपवेवाला कोण ओळखीचा असेल तर आम्हाला नक्की कमेंट मध्ये सांगा तसं आम्हाला सुयोग भाऊला डायरेक्ट रोपवेच्या रस्सीवर बांधून पाठवावं
जय शिवाजी. कंपाऊंडरला मारा सांगा. हे बघा जोपर्यंत डोक्याचा मशीन मैदानापर्यंत जात नाहीये कारण की आज आपण जे अंतर पार करणार आहोत ते 3.5 किलोमीटर अंतर आहे. 360 पायऱ्या आहे. गड सर करायला 3 तास लागतात. जर तुम्ही आज रोपवेने आला असता तर किल्ल्याची बॅकसाईड ती आहे. पायथ्यापासून गडाची हाईट आहे 1350 फूट. तर समुद्र सपाटीपासून 2851 फूट किल्ल्याची उंची आहे. हा पूर्ण किल्ला जर आपल्या व्यवस्थेचा पैसा असेल तर कमीत कमी 2 दिवस पाहिजे एवढा मोठा किल्ला आहे. रायगड किल्ला हा 1200 एकरमध्ये म्हणजे 1200 एकरमध्ये 100 एकराचा पठार बघा आहे. त्यामध्ये मेन ठिकाणी तुमच्या 2 तासामध्ये बघून होणार. वरती आल्यानंतर तुम्हाला एक मेन गेट दिसलेला असेल महादरवाजा. ते किल्ल्याचा मेन प्रवेशद्वार. तो एकदा दरवाजा बंद झाला की खालचं माणूस वरती नाही वरचं माणूस खाली नाही. त्यानंतर वरती आल्यानंतर हे तलाव पाहायला मिळतात. हे तलावाचं नाव आहे हत्तीचं तलाव. हत्तीची माहिती आपण वरती घेणार आहोत. तर महाराजांच्या वेळी राज्यामध्ये हत्ती आणले गेले होते तर पिण्याकरता आंघोळ करता बांधले. किल्ल्यावरती असे 11 तलाव आहेत. 84 पाण्याची टाकी आहेत. तुम्हाला एक मोठा प्रश्न पडला असेल आपण खाली येताना मोकळ्याला एवढा त्रास झाला किंवा बांधकामासाठी एवढी मोठी दगड महाराजांनी कशी आणली असेल? शक्य आहे का खालून दगडाने शक्य आहे का? नाही. मग राजाने एका दगडामध्ये 2-2 पैसे मध्ये पहा ही दगडं खालून आणलेली नाहीत. ही दगडं इथंच खोदून काढली गेली. ही दगडं काढली आणि बांधकाम वापरली गेली. बांधकाम दगड काढल्यानंतर तिथे खड्डा झाला गेला. साईडला भिंत बांधली. तलाव पण तयार झालं आणि बांधकामासाठी दगड सुद्धा. अशी किल्ल्यामध्ये 11 तलाव आहेत. 84 पाणी टाकी आहेत. आजही मुळात रायगड हा महाराजांचा नव्हता. जावळीचे चंद्रमोहरांचा किल्ला होता. हा 1656 किल्ला जिंकून घेतलाय. जिंकून घेतल्यानंतर 14 वर्षाला रायगड किल्ला बांधला. 56 ते 70 पर्यंत 10 म्हणजे काय 1400 किल्ल्यावरती बांधायला गेले. आणि किल्ल्याच्या रायगड किल्ल्याच्या बांधकाम खाते प्रमुख होते सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदुरकर. त्यांच्या नावाची तुम्हाला पायरी पाहायला मिळणार आहे. आता हा जो रोड गेलेला आहे हा टकमक टोकाला. जे महाराजांच्या वेळी दंगा मस्ती पितुरी चोरीमारी केली की त्या ठिकाणी न्यायचे पोत्यामध्ये बांधून फेकून द्यायचे. पण इतिहासामध्ये एकालाही कडेलोट केलेला नाही. एक भीती म्हणून करू नये म्हणून. पण तिथे अशी घटना घडली आहे. महाराज रोज नियमानुसार टकमक टोकाला जायचं असायचे. कारण की आऊसाहेब किल्ल्याच्या पायथ्याला राहायचे पाचडला 9 एकरामध्ये वाडा आहे आणि राजा रोज जाऊन तिथे दर्शन घेत असे. आजही सांगतो पावसाळी कोणाची डेअरिंग होत नाही एवढी जबरदस्त हवा असते. राजा त्या ठिकाणी गेलेत. त्यांच्या डोक्यावरती छत्रधर सेवक पण त्या ठिकाणी गेलाय. एवढी जोराची हवा आली की तो छत्री सहित उडून गेलाय. महाराज म्हणाले काही झालं तरी चालेल तू छत्री सोडू नकोस. छत्री सोडली मरशील. पण पायथ्याला निजामपूर गाव आहे त्या गावात जाऊन तो सुखरूप उतरतोय. महाराज तो गाव त्याला बक्षीस देऊन देतात आणि गावाचं नाव ठेवलंय छत्री निजामपूर. आता बऱ्यापैकी क्लायमेट क्लिअर झालेलं आहे. वरतून आपल्याला एक डोंगर पाहायला मिळणार आहे. त्या डोंगराचं नाव आहे पोटल्याचा डोंगर. 10 मे 1818 इंग्रजांचे 2 अधिकारी आले होते. मेजर हॉल आणि कर्नल ब्रदर. ह्या 2 इंग्रजांनी त्या डोंगरावर
घरगुती तोफा चढून हा पूर्ण किल्ला उद्ध्वस्त केलाय आणि इतिहासाच्या नोंदीप्रमाणे रायगड हा 11 ते 12 दिवस जळत होता. त्यामध्ये लाकडी जेवढं होतं जळून खाक झालेले पडलेल्या भिंतीचे आपल्या अवशेष पाहायला मिळणार आहेत. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय असं प्रत्येक ठिकाणी आपण माहिती घेतली. महाराजांच्या वेळेस कोणती लढाई कोणता किल्ला जिंकला गेला की ह्याच्यावरती विजयाचा ध्वज फडकला जायचा. हे 11 मजली होतं. आज आपल्याला एकच मजली पाहायला मिळतो तर तो आहे सप्त मनोरा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राण्याच्या होत्या त्यांना बसण्याकडे बाल्कनी. हे 6 मजली होता. दोनच मजली पाहायला मिळते. तर समोरचा गेट बघा. त्या गेटला इतिहासामध्ये पालखी गेट म्हणतात. छत्रपती शिवाजी महाराजांची पालखी ह्या राजमार्गाने जगदीश्वरला जायची. महाराज शंकराचे आणि भवानीचे भक्त होते. ह्याच राजमार्गाने महाराजची पालखी काय जायची. हा जो रोड गेलाय हा पाचल भाऊसाहेबांची पालखी या मार्गे इथून यायची. ही किल्ल्याची फ्रंट साईड आहे. लक्षात ठेवायचं. खाली तलाव पाहायला मिळतं का. हे तलावाचं नाव आहे गंगासागर तलाव. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला काशीहून गागाभट्ट आले होते. त्यांनी 7 नद्यांचं जे पाणी आणलं गेलं होतं ते उरलेलं पाणी त्यामध्ये सोडले. तिथपासून या तलावाचं नाव शिवतीर्थ गंगासागर असं ठेवण्यात आलेलं आहे. 7 नद्या म्हणजे उरलं गेलं होतं याच ठिकाणी सोडलेलं म्हणून त्याचं नाव गंगासागर तलाव. तुम्हाला सांगितलं आता हत्ती तलाव जे पाहिलात तुम्ही. हत्ती तलावासारखे सगळे सेम टू सेम 80 किल्ल्यावर 11 तलाव आहेत. ही दगड काढलेली ते बांधकाम वापरले गेले. कळलं का. साडेतीनशे इमारती 11 तलाव तटबंदी मंदिर का बांधले ते इथूनच दगड काढून वापरले गेले. आणि त्यावेळेस सिमेंट म्हटलं की गोळ चुना आणि शिस. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. आता आपण राण्यांच्या महालात मध्ये चालू आहे. समोरचा गेट आहे तो मेने गेट. आता मेने आणि पालखी यामध्ये फरक आहे. मेने पॅक पण असतात. आपण आजही पालखी बघतो ओपन असते. म्हणजे राजघराण्याच्या स्त्रिया मेनेत बसून फेरफटका मारण्याकरता मेने गेट. खाली पडलेल्या भिंती बघायला म्हणतात मंत्रिमंडळाची निवास. छत्रपती शिवाजी महाराजांचा रायगड हा राजधानीचा किल्ला 365 किल्ल्यांचा कागदोपत्री व्यवहार इथून चालायचा. आपण त्यांचे कचेऱ्या बोलू शकतो की त्यांची निवास 8 मंत्र्यांपैकी 5 मंत्री करायचे. पलीकडे आपण ओळखून पाहणार आहोत. तर ही 5ची भिंत बघा. त्याला म्हणतो राण्यांच्या महालांचा भाग. हा एक मोठा प्रश्न होतो. आपल्या महाराजांना राणी किती महाराजांना 8. त्यांची पहिली राणी पटणसिंहबाई त्या राजगड किल्ल्यावर राहायची. नंतर रायगडवर येणं झालंच नाही कारण संभाजी महाराज 2 वर्षाचे असताना त्यांचं निधन राजगडवर झाले. राहिली दुसरी राणी यांचं नाव पुतळाबाई. छत्रपती शिवाजी महाराजांचे अवसर जमादार यांना रायगड किल्ल्याचं वयानुसार हवामान सहन होत नव्हतं म्हणून पायथ्याला पाचड म्हणून एक गाव आहे. त्या गावामध्ये आऊसाहेबांसाठी वाडा बांधला होता आणि त्यांच्या सेवेसाठी पुतळाबाई राहायच्या. राहिल्या 6 जणी
या 6 जण इकडे राहायच्या, आपण एका राणीचा एक महाल बघूच. तसंच सेम टू सेम 6 राणींचे 6 महाल. पण प्रत्येक राणीच्या महालासमोर तुम्हाला हा एक चौथरा पाहायला मिळेल. कुणाचा? हा प्रत्येक राणी सेवेसाठी काही दाशा ठेवल्या गेल्या होत्या. ती दाशांची घरं आहेत. विटांचं जेवढं बांधकाम पाहायला मिळेल हे सगळं पेशव्यांच्या काळातलं आहे. तुम्ही जर आतमध्ये एंट्री केली तर राणी महालामध्ये त्याची रचना कशी केली बघा. 2 चौथरे आहेत, एक हॉल आणि एक बेडरूम, तीच रचना आहे. तर ह्याच्या वरती काय असेल तर उतरती नळीची कौलं, खापर नळीची कौलं, लाकडी सागाचे खांब असायचे, पण ते जळून गेलेलं आहे. बघा इथे 3 खड्डे आहेत. याला म्हणतात कैद्यांची कोठडी. ज्याने दंगा मस्ती फितोरी चोरी मारी केली की त्याच्या आतमध्ये 8 दिवस, 8व्या दिवशी जर गुन्हा कबूल नाही केला की त्याला इथून काढायचे. टकमक डोकं नावाची दरी आहे तिथे न्यायचे, पोत्यामध्ये ओढून फेकून द्यायचे. पण इतिहासकारांचं आणि काही तज्ज्ञांचं असं म्हणणं आहे की कैद्यांची कोठडी नसावी. कारण की का इथे महाराजांची मंत्रिमंडळ राहत होते, इकडे महाराजांच्या राण्या राहायच्या, इकडे महाराजांचा राजवाडा, मध्ये कैदी कशी असतील. म्हणून महाराजांच्या वेळेस याचं धान्याचं कोठार म्हणून वापर केलाय. रायगडला जर वेढा दिला तर 4-5 महिने आपलं अन्नसाठा राहील या दृष्टिकोन बनवलेला आहे. एक 22 फूट, एक 20 फूट, एक 15 फूट हे लोखंड ग्रिल जे आत्ताचे आहेत. त्यावेळी जागरण बघा ती, त्यावेळी 2 माणसं उचलून ठेवायची, 10 माणसं याला हलवायला पाहिजेत. लाकडी सीडीच्या साहाय्याने खाली उतरवायचे आणि चढवायचे. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. एक महाल बघून या आपण पुढे जायचे. एक महाल सेम त्या समोरच्या भिंतीवर अखंड शिवाजी महाराजांचा राहता राजवाडा होता. आता एका राजाचा राजवाडा कसा असेल तर कल्पना करा. कल्पनेची पलीकडे काही बघ नसतो राजवाडा उघडला. या भिंतीपासून या राजवाड्यामध्ये काय 4 चौथरे आहेत. डबल मजले वाढवता राजांचं लक्ष ठेवायचं. 4 चौथरे, एक राहायचं ठिकाण, दप्तरखाना, दिवाणी खास. त्याच ठिकाणी त्यांच्या मिटिंग्सवर मिनिमम व्हायच्या. पण सगळ्यात पवित्र स्थान हे आहे. 3 एप्रिल 1680 आपल्या राजांचं निधन ह्याच चौथरे आहे. शनिवार दिवस दुपारी 12 वाजता महाराजांचा मृत्यू झाला. इथून त्यांची पर्यादा तुम्ही आता मंदिरात जाल, जगदीश्वरच्या मंदिराच्या पाठच्या महाराज 2 घुमड आहे, ती राजांची समाधी महाराजांना अग्नी दिले. लाचचे 10 वर्ष राजाने किल्ल्यावरती काढले. 56 किल्ल्यावरती आले. 70ला हा गड पूर्ण झाला. 70 ते 80 मध्ये रायगड की महाराज राहिले गेले. त्यांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावरती, पुणे जिल्ह्यात माहिती असेल. आणि पहिली राजधानी राजगड किल्ला तिथे जास्तीत जास्त तिथे काढले. आणि या आपली स्वराज्य ही दुसरी राजधानी लक्षात ठेवा रायगड. गंगासागर आपले तलाव पाहिलेत ना, त्या गंगासागर तलावातून काढून पाणी चढवायचे, डोक्यावरती आणायचे आणि या हौदांमध्ये होते. पिण्यासाठी स्वच्छ पाणी ठेवलं जायचं. तिकडे आहे स्नानगृह, अंघोळ करण्याचं ठिकाण. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. घेतलेली आहे बघा. हा आहे विजयस्तंभ आणि हा सप्त म्हणून, बरोबर की नाही. त्या विटांचं बांधकाम जे पाहायला मिळतंय त्या विटांच्या बांधकामामध्ये टाकसा राजांच्या वेळेस त्यांची हो मुद्रा आणि शिवरायाची आपली जायची. आणि महाराजांची तुम्हाला एक मुद्रा माहिती असेल सगळ्यांना, रेखेवरती विश्ववंदित शहासूच्या मुद्रा बघायला राजाची मुद्रा छापली गेलेली आहे. हे आहे टेळी ब्रुज. कुठून शत्रू पलीकडे ते राण्यांची सहा राण्या संध्याकाळच्या मेहनत बसतो. 11 पायऱ्या आपण खाली उतरून गेलो. एक तळघर आहे, 8 बाय 10चा एक छोटासा रूम आहे. त्याला म्हणतात खलबत खाना, म्हणजेच गुप्त चर्चा करण्याचे ठिकाण. या कानाची गोष्ट एखाद्या करता का म्हणे त्याला आपण आजही सिक्रेट रूम बोलतो. त्याचे पहिले मेन होते बाहेर जे नाही, इथे हे नोंदीप्रमाणे ते बंद केलेलं आहे. तुम्ही ज्या ठिकाणी उभे आहात हे आहे सचिवालय, म्हणजे न्याय निवड या ठिकाणी केलं आपण पाहिलं हे किल्ल्याची फ्रंट साईड हे समोरचं बॅक साईड म्हणजे जो रागे डोकं बांधलेलं आहे ते किल्ल्याची पाठीवर समोर बघा.
हे समज भिंतीच ना त्या राजवाड्यामध्ये इंटरेस्ट असं होतं. आपण 500 इंटरेस्ट असा होता. आणि सिंहासन ज्या पिरियडला आपल्या राजांच्या राज्याभिषेक रायगडावरती येतो त्या पिरियडला इंग्रजांना पण पायी जेवं लागलेलं आहे. की त्यास रोपे होता का नाही. आल्यानंतर त्याला 6 तास लागले गड समेवर. आल्यानंतर राजांनी प्रत्येकाच्या स्वागतासाठी या गेटच्या बाहेर 2 हत्ती आणि 2 घोडे सजवून ठेवले होते. आणि ज्या पिरियडला इंग्रज अधिकारी बल्लाच्या शर्यतचे हत्ती पाहतो त्याला मोठा प्रश्न पडलाय. तो काय म्हणतोय, मी 2 पायाचा माणूस सकाळपासून संध्याकाळपर्यंत रायगड किल्ला चढतोय, माझी एवढी दमछाक झाली, शिवाजी राजाने रायगडावर हत्ती कसे आणले, त्याला मोठा प्रश्न पडला. पण आपल्या महाराजांनी काय केलं होतं, लहानपणीच हत्तीची पिल्लं पालखीत बसून किल्ले आणले होते, त्यांचं पालनपोषण किल्ल्यावरती केलं होतं आणि मग राज्याभिषेकासाठी वापर केला होता. म्हणजे आपण लहानापासून मोठं करू शकतो. मोठ्यापासून कोणती गोष्ट लहान होते का नाही, ही आपल्या राजांची दुरुस्ती आहे. हत्तीची वाढ 3 वर्षांमध्ये पूर्ण होते. राज्याभिषेकाच्या 3 वर्ष अगोदर त्यांचं नियोजन होतं. आता हा जो गेट आहे त्या गेटला इतिहासामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या नगारखाना म्हणून बोललं जातं. हे 28 नगारे वाजले जायचे. नगारे असे वाजले की किल्ल्याचे दरवाजे बंद व्हायचे. आजही रिवाज पद्धतीप्रमाणे इथे नगारे वाजले जातात. संध्याकाळी 7ला गेट बंद होतो आणि सकाळी 7ला गेट उघडलं जातं. लक्ष ठेवायचं. या नगारखान्याच्या पुढच्या बाजूस मला काही शिल्प पाहायला मिळणार. सिंह आहे, सिंहाच्या पायाखाली 4 हाती एक सेपटावरती आहे. ज्यांनी हे शिल्प बनवलं त्यांचा अर्थ असा सांगितलाय की सिंह म्हणजे शिवाजी महाराज, बाकीचे 5 हत्ती जे होते 5 शाह्या होत्या, आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही, मोगलशाही, 5 शाही अशा बलाढ्य राजांना महाराजांनी पायाखाली दाबले गेल्याचा अर्थ होतो. आणि खालचे 2 गोल सिंबॉल जे आहेत हे आपल्या हिंदूंचं प्रतीक, कमळाचं प्रतीक आहे. विटांचं बांधकाम सुद्धा नंतर जे आहे लक्षात घ्यायचं. आता आपला एक प्रयोग ऐकायचा ना, जाऊ पडके सगळेजण इथे आपण कागद बनवणार. जय जय शिवाजी. भागवत सुद्धा आपले राष्ट्रीय दिवस जेव्हा असतील 15 ऑगस्ट, 1 मे, 26 जानेवारी तिरंगा, बाकी वेळेस भगवान जातो. इकडे आहे घोड्याला पिण्याकरता हे भांड. इकडे इकडे डोंगर कापून राय दरबार तयार केलं. लक्षात पूर्ण कडे कापून अतिशय सुंदर अशी मूर्ती होती आपल्या राजांची, ज्या शिल्पकारी बनवलेले ही मूर्ती बसून झाली. यशवंतराव जेव्हा आपण महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री ना त्यांच्या हस्ते हीच मूर्ती सिंहासनामध्ये 2009 मूर्ती का बसवली. पायामध्ये चपला असल्यामुळे ही मूर्ती बाहेर आहे. ही मूर्ती सिंहासनामध्ये पाहायला मिळाली असते. हे वरचं छत्र जे आहे ना, हे छत्र 2012ला सांगलीची शिवप्रतिष्ठान राजांच्या वेळेस होळी पहिली होळी रायगड किल्ला हा राजधानीचा किल्ला असल्यामुळे पहिली मानाची होळी रायगडावर. या रायगडाहून महाराजांच्या इकडे 5 किल्ले असतात, राजगड, तोरणा, लिंगाणा, प्रतापगड, होळी पेटली की मग गावगाव पेटायची. आजही रिवाज पद्धतीप्रमाणे स्थायिक लोक हे होळी साजरी करतो. पण त्या पिढीला एक प्रथा होती, पेटत्या होळीतून जो नारळ काढेल त्याला सोन्याचं मानाचा घोडा मानाचा भेट दिला ते बक्षीस बाकी कोणी जिंकलं नाही. ते पण वयाच्या 11 वर्षापासून
पाहायची हे समोरची इमारत पाहायला मिळते का, त्या इमारतीला इतिहासामध्ये बाजारपेठ म्हणतात. ही 800 फूट लांब आहे, 40 फूट रुंद आहे, 44 दुकान आहे. या साईडला 22 फूट, या साईडला 22. महाराजांच्या वेळेस घोड्यावरती बसून बाजार केला घोड्यावरती बसून बाजार करता यावा. आजही आपल्या मार्केटमध्ये पूर्ण कोणतरी वजन असले जसं महाराजांच्या वेळेस नागापाशी नावाचं एक दुकान होतं. राजाने काय म्हणतं की महाराज आम्ही आमच्या दुकानावरती आमच्या नावाचे आम्ही पाठी लिहू शकतो का. राजे म्हणाले महाराज आम्ही एवढे गड किल्ले बांधले, आम्ही आमचं स्वतःचं नाव पण लिहिलं नाही, तुम्ही नावाची पाठी म्हणता आम्ही तुम्हाला परमिशन देणार नाही. तुम्हाला लिहायचं असेल तर तुमचं प्रतीक किंवा सिम्बॉल तुम्ही चिपकू शकता. जाताना तुम्हाला एका 7व्या पाठीवरती नागात चिन्ह पाहायला मिळेल. हे नागात चिन्ह पाहिलं की नागा शेतचं दुकान आहे समजून जायचं. समोर एक पत्र्यावरती इमारत आहे हातविशा समोर तुमचं आहे त्या जगदीश्वराच्या मंदिराचा बाहेर आकार कसा केलं बघा, मस्जिद टाईप केलं व्यवस्थित बघा दिसतंय ना. आपली हिंदूंची मंदिरे पहिली उद्ध्वस्त केली जायची म्हणून त्याचा बाहेरून जो आकार आहे हा मस्जिद टाईप केलाय. पुढे शंकराचं मंदिर शाबूत आहे. पण एक लक्षात ठेवा, नारळाचा कळस दिसतो का, नारळाचा कळस आणि कमळाच्या पाकळ्या हे आपल्या हिंदूचं प्रतीक हे आपण समजू शकतो. त्यांना वाटले मस्जिद सोडले बाकी सगळं उद्ध्वस्त केलं गेलं. बरोबर जगदीश्वराच्या मंदिरासमोर आपल्या राजांची समाधी आहे. समाधीचा शोध महात्मा ज्योतिबा फुले घेतला आणि 1926 समाधीच्या बरोबर पाठच्या बाजूला एका वाघ्या कुत्र्याची समाधी आहे. आज अखंड महाराष्ट्रामध्ये वाद निर्माण झालेला आहे. त्या कुत्र्याविषयी पुस्तकपट केला होता. काही इतिहासकारांचं आणि काही तज्ञांचं असं म्हणणं आहे ते कुत्र्याचं समाधीपासून समाधी होती. राजांचा मृत्यू झाल्यानंतर 12व्या दिवशी त्याच्या पादुका उपाशी करून सती गेले. त्या राणीसाहेबांची समाधी इथे राजकारण केलं. महाराजांची समाधी हे मंदिर एक छोटासा गेट आहे. त्या गेटच्या 2 नंबर पायरीवरती नाव आहे सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदुरकर, ज्यांनी हा पूर्ण गड रायगड किल्ल्याच्या बांधकाम करण्याचे प्रमुख होते हिरोजी इंदुरकर. त्यांच्या नावाची पाठी होती. 6 जून 1644 महाराज राज्याभिषेक. त्या दिवशी महाराजांनी प्रत्येक मावळ्याला आणि प्रत्येक शिपाईला आपल्या कामगिरीतील बक्षीस त्या ठिकाणी हिरोजीना महाराजांनी विचारलं की हिरोजी तुम्हाला बक्षीस काय हवं मागून घ्या. तेवढं हिरोजी काय म्हणते महाराज मला बक्षीस हवं आहे पण इथं नको, जगदीश्वराच्या साक्षीने हवं आहे. मग ह्यात राजमार्गाने महाराजांची पालखी जगदीश्वरला गेले आणि तिथे थांबवतो. महाराजांनी म्हणजे महाराज थांबा माझा बक्षीस मागायची वेळ.
वरती आल्यावर खूप असं बघितलं की खूप आनंद झाला. त्याच्यामुळं आनंद मी सांगू शकत नाही, एवढा आनंद झाला मला सध्या घडीला. निवांत खूप झालो मी आता. प्लॅनिंग सर्व प्लॅनिंग तिकडे होतं आणि आता प्लॅनिंग सक्सेसफुल झालेला आहे आमचा आणि आम्ही फायनली रायगडला पोहोचतोय आणि आज माझं स्वप्न साकार झालेलं आहे आणि आम्ही खूप आनंदी आहोत. फर्स्ट टाइम झालेलं आहे. पहिल्यांदा स्वर्गात आल्यासारखं वाटतंय. मस्त आज राजाच्या दरबारात आलोय मी. एकदम भारी वाटतंय. भारी आज पूर्ण झालेलं आहे.